यानंतर बातमी आहे अतिशय महत्त्वाची, कारण म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला दालनाबाहेर मारहाण झाली आहे। निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय चाळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह 10 ते 12 जणांवर खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पुनर्विकासात गेलेल्या घराचं भाडं न मिळाल्यानं निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आणि 12 इतर व्यक्ती 26 डिसेंबरला म्हाडा कार्यालयात जयस्वाल यांच्या भेटीला गेले असतानाच हा सगळा प्रकार घडला आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला दालनाबाहेर मारहाण झाली आहे। या संदर्भात भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। भाग्यश्री, प्रकरण नेमकं काय आहे? आपण जर बघितलं वर्षा, तर 26 डिसेंबर रोजी म्हाडा कार्यालयात जयस्वाल यांच्या भेटीला पोलीस उपनिरीक्षक निवृत्त पोलीस उपनिरीक्षक गेलेले होते। पुनर्विकासात काही घराचे भाडे न मिळाल्याचं तक्रार त्यांची होती आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी ते गेलेले असतानाच जयस्वाल यांनी त्यांना दालनाबाहेर मारहाण केली, तसेच शिवीगाळ केली असा आरोप जो आहे तो विजय चाळके यांनी केलेला पाहायला मिळतो। तशी तक्रार देखील त्यांनी पोलिसांकडे दिलेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर वर्षा, जयस्वाल यांनी गळ्यातील चेन आणि हेडफोन सुद्धा तोडल्याचे आरोप चाळके यांनी केलेला आहे। या प्रकरणी चाळके यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार खेरवाडी पोलिसांनी जयस्वाल आणि इतर 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता या प्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत। असं असलं तरी आज म्हाडाच्या कार्यालयात देखील लेखणी बंद काम करणार असल्याची भूमिका जी आहे ती म्हाडातर्फे घेण्यात आलेली आहे। त्यामुळे एकीकडे आज म्हाडाचे कर्मचारी जे आहेत ते आणि अधिकारी जे आहेत ते आंदोलन करणारे, तर दुसरीकडे स्वतः म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार। निश्चितच भाग्यश्री, पुढे काय कारवाई केली जाते याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।